नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सुश्रुत जोशीजी, जे स्वतः इंजिनियर म्हणूनही त्यांची कारकीर्द चालू आहे आणि बिल्डर डेव्हलपर म्हणूनही रो हाऊस बंगलो प्लॉटच्या माध्यमातून ते लोकांची जी मूलभूत गरज असते घराची, तर त्यासाठी ते काम करतात. त्यामुळे त्यांचा आत्तापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत आणि या क्षेत्रामध्ये काम करताना काय काय अडचणी येतात, अशा सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. मग आपण गप्पांची अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यासाठीचं प्रेरणास्थान किंवा इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? तर माझा जन्म हा धुळे शहरातलाच आहे आणि धुळे शहरातच माझं प्रायमरी एज्युकेशन झालं सगळं. न्यू सिटी हायस्कूलमध्ये, म्हणजे तसं तर माझं 2 याच्यात झालं. पहिले प्राथमिक शिक्षण हे एकविरा माध्यमिक विद्यालयामध्ये झालं आणि न्यू सिटीमध्ये माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. माझ्या घरातच माझे वडील जे आहेत ते सिव्हिल इंजिनियर होते ते, त्याच्यामुळे मला प्रेरणास्थान म्हणजे त्यांच्याचकडनं होतं. आणि 10वीत असतानाच माझं जवळपास ठरलं होतं की आपल्याला सिव्हिल फील्डमध्येच करिअर आपलं करायचं आहे. नक्की कोणत्या याच्यात जायचं आपल्याला ते नाही, पण सिव्हिल एक करायचं आहे, आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं हे फिक्स होतं माझं. पण मी 11वी-12वी केलं. त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंगचं जे शिक्षण आहे बी सिव्हिल, हे माझं SNJB कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून झालं, चांदवड येथे, 4 वर्षाचं. त्याच्यानंतर मी इन्फ्रास्ट्रक्चर फील्डमध्ये पहिले सुरुवात केली माझ्या करिअरची. ब्रिजेस, कॅनल्स, त्याच्यानंतर ॲक्वॅडक्ट्स, असे विविध प्रकारचे स्ट्रक्चर मी हँडल केले. मी तिथे साईट इंजिनियर म्हणून पहिले जॉब केला स्टार्टिंगला. तर 3 वर्ष मी तिथे जॉब केल्यानंतर माझ्या वडिलांचं म्हणजे दुःखद निधन झालं. आणि वडिलांचा हा व्यवसाय होता, म्हणजे रो हाऊस म्हणा, कन्सल्टिंग म्हणा, प्लॉटिंग क्षेत्रामध्ये, प्लॅनिंग क्षेत्रामध्ये वडिलांचं चालू होतं. वडिलांनी टाउन प्लॅनिंगमध्ये जॉब पण केला होता, माझ्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला होते वडील. त्यांचं 2014मध्ये निधन झाल्यामुळे मला ह्या प्लॅनिंग क्षेत्र किंवा रो हाऊसमध्ये मी आलो इकडे आणि धुळ्यात मी बिझनेस माझा स्टार्ट केला. त्याच्यात सागर मुळे सर हे माझे पार्टनर आहेत. तर आम्ही दोघांनी मिळून पहिले रो हाऊस म्हणजे स्वतःचेच आम्ही प्लॅनिंग करायला सुरुवात केली. आम्ही रो हाऊस प्लॅनिंग करून रो हाऊस आम्ही स्वतः कन्स्ट्रक्ट करून विकले. त्याच्यानंतर कन्सल्टिंग फील्डमध्ये आम्ही पाय रोवायला सुरुवात केली. कन्सल्टिंगमध्ये आमचे जवळपास आता 50+ प्रोजेक्ट झालेले आहेत आमचे दोघांचे मिळून, प्लॅनिंग विथ एक्झिक्युशन या क्षेत्रामध्ये. मग आता या क्षेत्रातल्या आणखीन काही प्रश्नांवर आपण अजून चर्चा करूया. त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक असतं. तर तुम्ही हे लेबर मॅनेजमेंट साईटवर कसं करता? लेबर मॅनेजमेंटचा विषय असा आहे आता की आम्ही जे म्हणजे जसं मुळे सरांनी पण सांगितलं माझ्या आधी की आम्ही डायरेक्ट ठेकेदारांना आपण स्क्वेअर फीट तत्वावर आम्ही त्यांना हँडओव्हर करतो ते साईट. त्याच्यामुळे ते सेफ्टी आणि तिथलं मॅनेजमेंट हे त्यांच्यावर डिपेंड असतं. म्हणजे एका स्किल्ड माणसाला आम्ही पूर्ण हँडओव्हर करतो ते काम आणि स्क्वेअर फीटनुसार मग आम्ही त्याच्यात ते एक्झिक्युशन करत असताना आम्ही फक्त त्याच्यातले बारकावे आणि जे टेक्निकल पॉइंट्स आहे ते समजावून एक्झिक्युशन आम्ही त्यांच्याकडनं करून घेतो पूर्णपणे. बरोबर. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही बिंग बिल्डर वेगवेगळ्या साईट्स तुम्ही नंतर करायला सुरुवात केली. त्या साईटच्या लोकेशननुसार त्याचा रेट ठरतो, ही वेगळी गोष्ट. पण कन्स्ट्रक्शनची क्वालिटी मात्र ही सगळीकडे तुम्हाला सेमच द्यावी लागते. मात्र क्लायंटच्या बजेटमध्ये फरक असतो. मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी दोन्हीचा समतोल कसा राखता? बजेट आणि क्वालिटीचा समतोल राखण्यासाठी आम्ही जे फिनिशिंग आयटम आहे त्याच्यामध्ये कॉस्ट कटिंग करून, फिनिशिंग आयटम म्हणजे जसं टाईल्स झालं, त्याच्यानंतर आपलं समजा वॉलपुट्टी वगैरे ह्या गोष्टी झालं, तर याच्यामध्ये आपण थोडंसं कॉस्ट कटिंग करू शकतो. मात्र आपलं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे स्टील आणि कॉन्क्रीट हे खूप महत्त्वाचं आहे स्ट्रक्चरमध्ये. त्याच्यात आपण कॉम्प्रोमाइज न करता कॉस्ट कटिंग आपण फिनिशिंग आयटममध्ये करू शकतो. तर आम्ही याच तत्वावर चालतो. बरोबर. आणि दुसरं तुम्ही सांगितलं तसं तुमचा जन्मच इथला धुळ्यातला आहे, त्यामुळे तुम्ही धुळे तर लहानपणापासून बघताच आहे. पण आता एक इंजिनियर म्हणून आणि बिल्डर म्हणून तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे? म्हणजे आता हे तर खूप रूट लेवलपासून यांना सुरुवात करावी लागणार आहे, कारण की रस्ते, गटारी हे महत्त्वाचे, म्हणजे एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा धुळे सिटीमध्ये प्रोव्हाइड करू शकलेलं नाही प्रशासन. तर प्रशासनाने बेसिकपासून सुरुवात करावी आणि ॲटलिस्ट बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्यांनी पहिले प्रोव्हाइड करावं, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. तर म्हणजे आता रूट लेवललाच सुरुवात करावी लागेल. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये जर चांगली क्वालिटी मेंटेन करायची असेल तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या गोष्टींवर सगळ्यात जास्त लक्ष द्यावं लागेल?
एक कन्स्ट्रक्शनमध्ये जर चांगली क्वालिटी मेंटेन करायची असेल हां. तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या गोष्टींवर सगळ्यात जास्त लक्ष द्यावं लागतं त्या पॉईंटला त्या फेजला? आपण जे आहेत म्हणजे आता बऱ्याच कंपनीज आता जसं आपण म्हणजे ऐकलं की बऱ्याच कंपनी या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. पण आपण एक बेसिक म्हणजे एक चांगल्या कंपनीचं जर आपण मटेरियल वापरलं, जसं की आता आपला आयकॉन स्टील आहे. याची डक्टिलिटी वगैरे म्हणजे टू द पॉइंट आहे ते. हे सगळे जे रिक्वायरमेंट्स असतात बेसिक स्टीलचे म्हणा, बरोबर. तर आपण हे ब्रँडेड जर आपण स्टील वापरलं, ब्रँडेड सिमेंट वापरलं आपण, म्हणजे जसं आता या फील्डमध्ये आता अल्ट्राटेक झालं, अंबुजा झालं, हे एक म्हणजे आपण लो ग्रेड मटेरियल न वापरता एक ब्रँडेड कंपनीचे जर चांगलं मटेरियल वापरलं, बरोबर. तर तिथेच आपलं 80% काम होऊन जातंय बरोबर. याच्यात. मग तुम्ही आयकॉन नेहमी वापरताच, पण हो. मग आयकॉनची कुठली क्वालिटी त्या स्टीलमधली तुम्हाला आवडते? आयकॉनमध्ये म्हणजे सगळ्याच आहे. आता 550D सुद्धा आपण प्रोव्हाइड करून राहिलेलो आहे, स्ट्रेंथ वगैरे. स्ट्रेंथ वाईज आहे. त्याच्यानंतर बेंडिंग सुद्धा इझी आहे. कॉस्ट मॅनेजमेंट सुद्धा होते आपली या स्टीलमध्ये. आणि म्हणजे खूप चांगली सर्व्हिस आहे आयकॉन मार्फत. खूप चांगलं आहे. दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली की जो तुमचा सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट आहे किंवा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, तर तो हो. कुठला? आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणजे अजून तर यायचं आहे. अजून अच्छा. म्हणता नाही येणार. करिअर खूप छोटं आहे माझं या क्षेत्रामध्ये. 2018 पासूनच कन्सल्टिंगमध्ये मी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे आयकॉनिक प्रोजेक्ट अजून तर म्हणजे यायचं आहे अजून व्हायचं आहे. आयुष्यामध्ये. बरोबर. होय. पण एक आपण म्हणतो की चॅलेंजिंग कामं. हो, तर हो. चॅलेंजिंग कामं असं केलेलं आहे आम्ही, की ब्लॅक कॉटन सॉइलमध्ये आपलं एक काम होतं. तिथे 8 ते 9 फूट गेल्यानंतर सुद्धा आपल्याला स्ट्राटा मिळत नव्हता फाउंडेशनसाठी. तर तिथे आपण म्हणजे फाउंडेशन रेस्ट करण्यासाठी जे ट्रीटमेंट केली, सॉइल ट्रीटमेंट, ते एक चॅलेंजिंग काम होतं. बरोबर. त्याच्यानंतर एक म्हणजे एक बंगला आम्ही केलेला. त्याच्यामध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग बंगला होता आणि म्हणजे 50% एक्झिस्टिंग होता आणि 50% आपण जॉईन करून, स्ट्रक्चर जॉईन करून नवीन आणि जुन्याचं असं कॉम्बिनेशन करून असा एक बंगला तयार केला होता. अरे वा. तर ते एक चॅलेंजिंग होतं थोडं ओके. प्लॅनिंग त्याचं. वा. दुसरं तुम्ही ACCIचे पण मेंबर आहात, हो. तर तुम्हाला काय वाटतं कुठल्याही अशा क्षेत्रात काम करताना कुठल्या तरी अशा संस्थेशी जोडलं जाणं किती महत्त्वाचं आहे आणि ACCIचं पण काम कसं चालतं त्याबद्दल हो. काय सांगा? ACCIने खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे आणि खूप चांगलं म्हणजे ते ग्रूट लेवलला आणि बऱ्याच म्हणजे आपल्याला सगळ्यांना नॉलेज एकत्र प्रोव्हाइड घेऊन, हां. करतं आपल्याला बरोबर, आणि बरोबर. सगळ्यांना ते घेऊन चालतं आणि आपले काही छोटे मोठे प्रश्न असतील तर त्याच्यात सुद्धा ते आपल्याला सहाय्य करतात. नक्कीच. हां. आणि म्हणजे ठेकेदारांचे रेट्स म्हणा वगैरे ह्या गोष्टींवर पण ते मॉनिटरिंग करतात. व्हेरी गुड. तर चांगलं सहकार्य चांगलं मिळतं सहकार्य. त्यांच्याकडनं. आणि तर आता जॉईन असणं चांगलं आहे त्याला, म्हणजे अशा अशा कोणत्याही संस्थेशी असणं. संस्थेला. अगदी अगदी. क्रेडाई म्हणा किंवा BI म्हणा, या सगळ्याच संस्थांना आम्ही जॉईंट आहे आता व्हेरी सध्या. गुड. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण सिव्हिल इंजिनियर येत आहेत त्यांना जर भविष्यात चांगली वाटचाल करायची असेल तर तुम्ही काय सक्सेस फॉर्म्युला सांगाल? सक्सेस फॉर्म्युला म्हणजे आता सिव्हिल फील्ड हे खूप व्हास्ट फील्ड आहे. हो. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे जसं की प्लॅनिंग झालं, जे आम्ही आता काम करतोय प्लॅनिंग क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर झालं, त्याच्यानंतर कॉस्टिंग झालं, इस्टिमेशन झालं. तर आपण एक फील्ड आपली अशी निवडायला पाहिजे की आपल्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. कारण ते खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्याला विदाऊट इंटरेस्ट आपण एखाद्या गोष्टीत काम करणार असू, तर ते आपण कॅरी नाही करू शकत. म्हणजे आपण त्याच्यामध्ये खूप पुढे नाही जाऊ शकत. बरोबर. त्याच्यामुळे आपण एक म्हणजे इंजिनिअरिंग करत असतानाच आपण आपली एक काहीतरी एक स्पेसिफिकेशन निवडलं पाहिजे यंग जनरेशन. क्या बात आहे. तर हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर सुश्रुत जोशी सर. त्यांनी पण सांगितलं त्याप्रमाणे की आपण याच्यात काहीतरी स्पेशलायझेशनचा आजकाल जमाना आहे. तुम्ही नुसतं जनरल डॉक्टरमध्ये सुद्धा नुसतं डॉक्टर असून चालत नाही, त्यातला काहीतरी स्पेशालिटी तुम्हाला घ्यावी लागते. तसंच आजकाल इंजिनियरमध्ये सुद्धा आणि त्यातनं सिव्हिल इंजिनियर ब्रँचमध्ये सुद्धा झाले. त्यामुळे ती स्पेशालिटी लवकरात लवकर आपली तयार करा. तुम्हालाही या क्षेत्रामध्ये चांगला स्कोप आहे. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही धन्यवाद. आलात आणि भविष्यात सुद्धा अशा उत्तम आपल्याकडनं प्रोजेक्ट्स व्हावे, आयकॉनिक प्रोजेक्ट्स व्हावे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे युअर नेक्स्ट प्रोजेक्ट इज बेस्ट प्रोजेक्ट. त्यामुळे आम्ही सगळेजण वाट बघतोय की तुमचा नेक्स्ट प्रोजेक्ट कुठला असणार आहे. आयकॉनतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.